विधान परिषदेच्या निमित्तानं सुद्धा महायुतीमधली जी अंतर्गत नाराजी आहे ती एक प्रकारे समोर येऊ लागली आहे। आज सगळे नेते महायुतीचे मोठे हे दिल्लीमध्ये गेले होते। अशी शक्यता वर्तवली जात होती की जो तिढा निर्माण झालाय विधान परिषदेच्या जागांवरनं तो तिढा कुठेतरी दिल्लीमध्ये सोडवला जाईल। पण मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की तिढा दिल्लीत नाही तर तो मुंबईतच सुटणार आहे। तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि त्याचमुळे आजच्या दिल्ली वारीमध्ये ही रस्सीखेच थांबते का याकडे लक्ष लागलेलं। एकूण 17 जागा आहेत। 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। त्यापैकी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या 3 जागांवरनं महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत जागांवरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची दिल्लीत बैठक पार पडली। तीनही नेते या बैठकीसाठी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांसाठी आग्रही आहे आणि शिवसेनेला सुद्धा 1 जागा अधिकची हवी आहे, म्हणजे शिवसेना 6 जागा मागते। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जागांवरती तोडगा हा मुंबईतच निघेल असं स्पष्ट केलं। चर्चा सुरू आहे। आपल्या पक्षाची भूमिका काय? माझी भूमिका हीच आहे की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला सकारात्मक चर्चा झाली आहे तसं होईल। आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक आमचं जवळपास ॲग्रीमेंट झालेलं आहे। फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी 1 जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे। त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे जे आम्ही सोडवून घेऊ। आता काही कठीण नाही, कठीण पेपर संपलाय, सोपा पेपर बाकी आहे। टिकमार्क करायचा आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपला। दोनच जागांवरचा विषय आहे जो आम्ही सोडू। सर, दिल्लीत बैठक होणार आहे, दिल्लीत या संदर्भात कुठलीही बैठक नाही, याची बैठक मुंबईतच होईल आणि मुंबईतच विषय सोडून टाकू। तर अजूनही पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जागा अशा आहेत की ज्या 3 जागांवरती घोडं अडलेलं आहे। पण आम्ही चर्चेनंतर हा प्रश्न मिटवू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पण आणखी एक जागा आहे विधान परिषदेची, ती जागा म्हणजे रायगडची जागा। याच जागेवरनं शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये म्युच्युअली अंडरस्टँडिंगनं सेटलमेंट होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण सुनील तटकरे त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी या जागेचा आग्रह धरतात। तर ही जागा शिवसेनेला सुद्धा हवी आहे। त्यामुळे अनिकेत तटकरेंना जागा मिळाली तर त्या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या ऐवजी शिवसेनेला दिलं जाईल असं सांगितलं जात आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं महायुतीत गेल्या कित्येक दिवसांपासून वाद रंगलाय आणि या बदल्यात म्हणजे विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात शिवसेनेला रायगडचं पालकमंत्रीपद दिलं जाणार की ऐन वेळेला गोगावले कोकणात आपलाही उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मागणी सगळ्यांचीच आहे, पुऱ्या कोकणातली मागणी आहे की शिवसेनेला ही जागा मिळावी, कारण शिवसेनेचे सदस्य संख्या जास्त आहे। त्याच्यामुळे त्यांनी मागणी करणं काही चुकीचा अशातला भाग नाही आहे। तर विधान परिषदेची निवडणूक अगदी जवळ आली आहे, पुढच्या काही दिवसांवरती आलेली आहे। एकीकडे मुख्यमंत्री सांगतायत की दिल्लीत कोणतीच चर्चा झाली नाही, जागा वाटपाचा जो अंतिम निर्णय आहे तो मुंबईत केला जाईल। पण याच वेळेला आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये बंद दारात दिल्लीत चर्चा झाली। दोनही नेत्यांमध्ये राज्यातल्या राजकीय घडामोडींबद्दल चर्चा झाल्याचं कळतंय। विधान परिषदेचं जागा वाटप, शिवसेना राष्ट्रवादीची मतं देवेंद्र फडणवीसांनी शहांसमोर मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। महायुतीमधल्या अंतर्गत वादातील मुद्द्यांवरती सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। सोबतच अर्थखात्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवारांचं मतही शहांना सांगितल्याची माहिती आहे। तर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं विधान परिषदेवरती निवडून द्यायच्या 16 जागा आणि नागपूरच्या 1 जागेवरची पोटनिवडणूक अशा सगळ्या 17 जागा महाविकास आघाडी सुद्धा लढणार आहे। त्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार असून त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा लढवेल।
कोण कुठल्या जागी लढणार याबद्दलचा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसात घेतला जाईल अशी माहिती आहे. 29 तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि त्यात अंतिम चित्र स्पष्ट केलं जाईल. दरम्यान महायुतीतल्या नाराजीचा फायदा उठवण्याचा मवियाचा प्रयत्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडनं सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 16 निवडणुका आहेत. तर नागपूर या ठिकाणी एका ठिकाणी पोटनिवडणुका आहेत. अशा 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडला आहे त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना त्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगानं प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे. आणि विधान परिषदेच्या जागा वाटपावरनं एकीकडे महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र जागा वाटपाचं सूत्र निश्चित झाल्याचं, अंतिम झाल्याचं कळतं. हे जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया. काँग्रेस 7 ते 8 जागांवरती निवडणूक लढवेल. शिवसेना 5 ते 6 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 ते 4 जागा. त्यामुळे महाविकास आघाडीचा विधान परिषदेचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं कळतंय. हा तो फॉर्म्युला आहे. पुढची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नाराजीची. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 7 दिवसात अर्थ खातं हे पुन्हा राष्ट्रवादीला दिलं जाईल याबद्दल भाजपकडनं आश्वासन देण्यात आलं होतं. पण आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला महिना लोटून गेलाय, पण अजूनही भाजपनं हे आश्वासन पूर्ण केलं नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादीकडनं नाराजी व्यक्त होतेय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत सुनेत्रा पवारांनी अर्थ खात्यावरनं खंत व्यक्त केल्याची किंवा नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अर्थ खात्याबाबत एनडीएचे प्रमुख नेते निर्णय घेतील अशी माहिती मिळते आहे. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे अर्थ खातं हे भाजपनं स्वतःकडे घेतलं. देवेंद्र फडणवीसांनी यावेळचा अर्थसंकल्प सादर केला, पण अर्थसंकल्पानंतर काहीच दिवसात हे खातं राष्ट्रवादीला दिलं जाईल असं सांगितलं गेलं होतं. पण ते आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे सध्या राष्ट्रवादीत नाराजी असल्याचं कळतंय. अर्थ खातं हे आमचं होतं. यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं. अद्याप ते मिळालं नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सन्मान राखेल. तर अर्थ खात्यासंदर्भातला निर्णय एनडीएतले प्रमुख नेते घेतील असं सांगतात असताना अर्थ खात्यावरनं राष्ट्रवादीमध्ये जी कुरबुर सुरू आहे किंवा जी नाराजी व्यक्त होते त्या नाराजीबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण पाहूया. तुम्हाला मागितलं नाही तुम्हाला मला मागितलं की मी सांगेन. काल राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये त्यात नाराजी व्यक्त केली गेली सर. माझ्यापर्यंत आली तर मी त्याच्यावर योग्य उत्तर. तर राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. एकीकडे विधान परिषदेच्या जागा वाटपावरनं सगळी वादावादी महायुतीमध्ये रंगलेली असताना दुसरीकडे अंतर्गत कुरबुरी ज्या आहेत त्या अंतर्गत कुरबुरी सुद्धा उफाळून आल्यात. पण 2029ची जी पुढची निवडणूक होणार आहे ती निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचं मत व्यक्त होत आहे. काल राष्ट्रवादीची जी बैठक पार पडली त्यात छगन भुजबळांनी ही गरज बोलून दाखवल्याची माहिती आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये त्यांनी महायुतीमधील इतर पक्षांवरती अवलंबून न राहता स्वतःच्या ताकदीवरती राज्यातील सर्व 288 मतदारसंघांची तयारी करण्यासंदर्भात मत मांडल्याचं कळतंय. त्यांच्या भूमिकेमुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू असून महायुतीच्या आगामी रणनीतीवरती याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.